आज आपण झटपट अशी दुधी भोपळ्याची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी पॅनमध्ये तेल टाकून जिरे मोहरी खोबऱ्या लसणाचा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आणि त्यात आपण हळद, गरम मसाला, धनेपूड, घाटी मसाला, चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं। व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यात आपण किसलेला दुधी भोपळा ॲड करायचा आणि व्यवस्थित तोही मसाल्यामध्ये परतून घ्यायचा। व्यवस्थित असा परतून झाल्यानंतर 7 ते 8 मिनिटं असं झाकण मारून ठेवायचं। 7-8 मिनिटानंतर झाकण काढल्यानंतर भाजीला पाणी सुटलेलं असेल। फास्ट गॅस करून भाजीतलं पाणी सुकवून घ्यायचं आहे सर्व आणि व्यवस्थित परतून घ्यायची। त्यात वरतून अशी भरभरून अशी कोथिंबीर ॲड करायची आणि व्यवस्थित परतून घ्यायची। झटपट मस्त आणि चविष्ट अशी दुधी भोपळ्याची भाजी खायला तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा।